बकासूर ऑफरचे विजेता प्रथमेश दादा ब्रह्मपुरीकर 40 पाव खिशात घालून विजेता झालेले वेदांत दादा. तर रामराम मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे लोक? हॅपी चांगले असेल, चांगलेच राहा. तर आमचा प्लॅन झालेला आहे पावभाजी खायला जायचा. मी, रोहित भैया, वेदांत आणि प्रथमेश दादा चाललेलो आहे पावभाजी खायला. मेकर मध्ये ऑफर चालू आहे 99 रुपयामध्ये अनलिमिटेड पावभाजी. तर चला एन्जॉय करू. आपले पथू भाऊ सुद्धा आलेले बघू शकता. आम्ही चाललेलो आहे गाईज, बघू शकता. जेवण झालं का? नाही तर गाईज आता करायचं वेदांचा वेट, तो येते रस्त्यात असन. गाईज हे रुद्र पावभाजी सेंटर मेकर मधलं. तर पब्लिक पण बघू शकता. आता बसायला जागा पण पाहावी लागेल. तर आता खरी टेस्ट थोड्याच वेळात सांगू टेस्ट केल्यानंतर, म्हणजे की वेदांत यायचा बाकी अजून कुठं गेला काय माहिती. गाईज गब्बर सिंग आला ते बघा तिकडे. गाईज बघा मजा. गाईज आम्ही गाडी मागेल बघितलं. आता देऊ ऑर्डर. आता टोकन घेऊया दादाकडून. टोकन घेतलेले गाईज आम्ही 400 रुपये देऊन. हे भाऊ म्हणतात 4 रुपये वापस घ्या. गाईज आता आम्ही आमच्या चॅलेंज लावतो. 4 जण आहेत की कोण सर्वात जास्त पावभाजी खाईल. तर चला. तर गाईज आमच्याकडे जे जितन त्यांना काय द्यायचं तर ते सर्व मिळून डिसाईड करू थोड्या वेळाने. आपली पावभाजी आलेली आहे. वजनी कवळ म्हणायला. लिंबू अनलिमिटेड मध्ये नव्हतं. लिंबू लिमिटेड. कशी काय सोय रोहित भाऊ? खा लागले ना ते परिवारचं जे बोर्ड कोण लावेल माहिती का? आपल्या काकानं. कोण सांग ना कोण लावेल? कोण काकानं? कोणते काका आहे? बोर्ड लावलं रे. गाईज भाजीवर घेतला अजून तडका. गाईज भाऊनं 20 पाव खाल्लेले. ए यार नाव बदनाम नको करू. तुम्ही किती खाल्ले शेठ? 24. पा किती खोटे बोलतात. बाप रे बाप. हे शोभत नाही आपण. 55 पावाचे दोघं पट्टे. त्या दादाला सांग रेकॉर्ड तोडलं तुमचं. हा पोट खाली करून आले होते म्हणून. पोट खाली करून बसले. 15 मिनिटात हातपाय दुखायचा, शोल्डर बिल्डर वर खाली जायचं. बघा खायचं दिसत नाही याच्यात. दाखवलं तेव्हा दिसत. काय बनव माणसानं? मी दुसरं बी काय दान देऊ शकतो. असं माणसानं मोबाईल काय लागते बनव? म्हणून. हा? माणसानं काय बनव? सोन्याचा हारबिन देऊ शकतो. हो बा. समोर माणूस बी तसं लागेल ना. समोर माणूस इकडं असेल तर काय करणार? आमच्यासारखं दयावान पाहिजे का रे बुवा? आता काय येईल काय म्हणून फायदा नाही. तुला पाव घ्यायचा का? हे पा वाढायचं बी आणि खायचं बी. इकडे घे. एक सर्वजितनं रिक्वेस्ट केली आत्ताच. ईद आणि पावभाजीचा गाडा गेलाय तर संडास बाथरूम मेन करायला पाहिजे. खायचं आणि तिथंच जायचं. तिची सक्त गरज आहे आपल्या प्रथमेश भाऊला. व्यवस्थित बोलतो. बकासूर ऑफरचे विजेता प्रथमेश दादा ब्रह्मपुरीकर यांनी तब्बल 46 पाव घालून खाऊन हे पारितोषिक जिंकलेलं आहे. दादा यांना एक कांद्याची प्लेट घरी ऑफर केलेली आहे दादांनी. हे बघा एकदा आता गर्दी दाखवतो तुम्हाला. 42 पाव खिशात घालून विजेता झालेले वेदांत दादा. 46 पाव खाऊन संडास बांधकामाचे काय म्हणतात त्याला प्रस्ताव ठेवणारे सर्वजित दादा पांडव. सरकारला रिक्वेस्ट करू बाकीचे बी लोक रे जाऊ दे. नाही रे. माईक अन माईक. तर दादा कुठून आलेले आहेत आपण? पुण्याहून. हा. कशासाठी? संडास बांधकामाचा प्रस्ताव ठेवायसाठी.
दिस इज द एंड. हे खाऊन घे रे, 100 रुपये शिल्लक नाही. पा म्हणा बी कोण लागलं, ती तर्री बाय. तशीच ठेवली. बाय तर्री खाऊन घे. एकदा संडास बांध येत नाही तरी खाल्ली असते. गाईज 9 वाजलेले आहे तरी गर्दी बघू शकता, थोडी कमी झाली. आता पावभाजी वगैरे खाल्लेली आहे. आता चालू आहे घराकडे. तर अलविदा वेदन. चाल तिकडं. बक्षीस भेटलेलं आहे. माझे पैसे मी पण पैसे ठेवले नाही. हो. काय तुम्ही पागल? नाही, अरे तू टेन्शन नको घेऊ रे, तुला मी देतो बस. ऑनलाईन नाही माझ्याकडे. तू आपला मेंबर आहे. अब तुला काय सांगितलं, तू घेणारच नाही. आम्ही तू इकडून इकडेच काय होय, आम्ही इकडून इकडे आम्ही आता इकडून इकडेच कटून आले. तू इकडून इकडेच जाय तू. बोलायला जाऊ नको. गाईज आता घेते आईस्क्रीम. सगळ्यांना मिक्स पाहिजे का? जाऊ दे, कट करा. मन गेलं बोलायचं. ओ